मस्त. खपले वाटत. असं कसं हो झालं? माझी फी पण बाकी होती. नातेवाईकांना बोलवायला पाहिजे. कोण आहे? जिवंत आहेत. मी लायब्ररीवाला सारंग. असं खाली काय करताय? वर झोपा ना. या वर या या. मी झोपलो नव्हतो. मग याला शवासन म्हणतात. या नानासाहेबांना शिकवत होतो. कळलं का नानासाहेब? हा, कळलं. असं अगदी मुर्द्यासारखं पडून राहायचं. कळलं. आता चूक होणार नाही. नाही आता चूक होणार नाही. बरं साहेब. बरं या येतो मी. मी पण निघतो. तू थांब. त्यांना सोबती पाहिजे ना. तू कुठे निघालास? हं? तुला योगासन येतात का? नाही, अजून योग नाही आला. मग बैस इथं. कशाला? बैस. पण नाही तर तुझी लायब्ररी बंद करून टाकीन. नाही, तसं काय. लायब्ररी चालवायची म्हणजे रोज हातापायचा उपयोग करावा लागतो. तीच मोडली म्हणजे बोंबल. बैस. आहे बघ, हे असं पद्मासन घाल. नाही, पद्मासन ठीक आहे, पण मला माझी लायब्ररी चालवायची आहे, नाही का? माझ्यासारखे हातपाय आहेत, मोडतील पण वाकणार नाहीत. मग माझंही तत्व आहे. मोडले तरी चालतील पण पाय वाकलेच पाहिजे. ठीक आहे, पण नाही वाकणार. नाही वाकणार. काय करताय? हातात पाय काढून देताय का काय? बापूसाहेब, मी तुमच्या पाया पडतो. अहो, तर लायब्ररीची फी देऊ नका, पण माझ्या पायाला अपाय करू नका. त्याच्यावरही उपाय आहे माझ्याकडे. उपाय आहे? तुम्हाला आजकालच्या तरुणांना योगासनं करायला नको. आमची कार्ती ही तसलीच. योगासनं कर म्हणून रात्रंदिवस तिच्यापाशी कोकणत असतो. घ्या पाय मागं. तिच्या तंगड्या मोडा, मला का? मी तुमच्या पाया पाय मागं घ्या. चाललं काय? बरं झालं तुम्ही आलात. तुम्ही मीच. पण तुम्ही या घरात कशा? हो शाणे, ती मुलगी आहे माझी. तेव्हा ती आपल्या बापाच्याच घरात आहे. सोडतो तुला. पण उद्यापासून योगासनं नीट शिकवल्याशिवाय सोडणार नाही. पायाची बिजागरी अगदी खिळखिळी करून टाकलीत माझ्या. बापू, तुम्ही प्रत्येकाच्या मागे काय योगासनं लावता? एखाद्या दिवशी एखाद्याचा हातपाय मोडून ठेवाल तुम्ही. मूर्ख आहेस तू. हात दे त्याला. योगासनं शिकायला नको. हळू हळू. तुमचा हात हातात घेतला, पायाचं तुकडं कसं विसरायला झालं. तुम्ही इथे कसे काय हो? अगो, गेले महिनाभर आपल्याला हाच पुस्तकं पुरवतोय. तुम्ही पुस्तकं देता? मला माहिती नव्हतं. काय सारंग, मी सांगितलेली पुस्तकं आणलीस की नाही? येत ना, म्हणून सांगतो कोणाला. हे बघा, योगासन आणि आरोग्य. योगासनाचे दुरुपयोग, आपला दुरून उपयोग. हे बघ, ही तुझ्यासाठी आणली आहेत. नीट वाचून ठेव. नाही वाचलीस तर माझ्याशी गाठ आहे. 2 तास शीर्षासन करायला लावीन. मी काय म्हणतो स्टेपिग्राफ, आपलं काय नाव तुमचं? मीनाक्षी. योगासनं करून हातपाय मोडले तर फुकटचा मेकॅनिक आहेच मी. काय? कुठे गेले ते भाऊ? सकाळच्या पारी माझ्या हातात 50 टिकल्या टिकवल्या. हीच कोण देणार? तुमचा काका का मामा? म्हातारे, सखूबाई, अगं आतापर्यंत तू तिघांचं काम करत होतीस ना. मग आता आम्हा दोघांचंच काम करतेस ना. मेल्यानो, तुमच्या दोघांच्या कापडाचा कचरा काय कमी आहे अगं व्हय? पण याचे- असं करा त्या 50 टिकल्या घ्या आणि वापरा तुमच्या मर्तिकीसाठी. आजकाल मर्तिकेला काय खर्च येतो? तू मेल्याशिवाय कळायचं नाही तुला. सोल्यार मरीन. मी जाते. माल अगं, 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 म्हातारे, सखूबाई, अगं एवढी रुसतेस काय? अगं तुझ्याशिवाय कोण आहे आम्हाला आणि कामाला? मेल्यानो. अगं तू आहेस म्हणून आम्ही स्वच्छ कपडे तरी घालतो. नाही तर आम्ही कपडे घातले असते का? तुला विचारल्याशिवाय म्हणला? हे घे 20 रुपये. आम्ही तुझी गंमत केली. अशी थट्टा करायला तुमच्या एवढे आहे हो मी? नाही, नाही, हा? नाही. अशी थट्टा करायला म्हातारी छेडछाडाल ना तिला तर एकही भाऊचं लग्न होणार नाही. चालेल. सांगून ए, ठेवते. ए, ए, माझ्या शापानं. अगं सखूबाई, असा अमंगल शाप देऊ नको ग. मंगल शाप दे. आम्हाला भेटायला दे. कवाला तू पण काय बोलतो त्या बाईला? 5 वाजले. 5 वाजले? 5 वाजले! 5 वाजता तुमच्या धब्बा काढतात. अरे बापरे, 5 वाजून गेले. बोंबला सगळं बोंबलं माझं. अरे बापरे, अरे बापरे, अरे ते माझे चढताय. फाडून टाकशील तू घालून. हात कुठे गेला? लवकर जायचं बाबा. हात पण टाकत जायच्या वेळेला. का मारतो? बापरे, मी त्याला शर्ट शिवायला सांगितलं, त्याने ब्लाऊज शिवून पाठवला. तुला हात सापडला काय रे? एवढ्या घाईला कुठे चाललाय?
मी मगनलालकडे टीव्ही दुरुस्त करायला चाललोय. छगनलालकडे पुस्तकं बसवायला चाललंय. योगासनाचे क्लासेस सुरू केलेस की काय हे तुझं वॉशिंग मशीन दुरुस्त करण्याचं काम जोरात चाललेलं दिसतंय. सगळं माहित आहे यार. तुझे मार्ग वेगळे, माझे मार्ग वेगळे. मशीन दुरुस्त करताना सेंट मारायला लागतो काय? माझ्या पण मार चाल. पुस्तकांना डिंकाचा वास येतो काही मार म्हटल्यावर मारायचा. मी स्प्रे मारतोय, पंप मारत नाहीये. कळला. अरे शर्टात सरळ घालून जा. भांड्याचा रगाडा उपसून उपसून कंबरड मोडायची ये आली, पण ह्या पोरानं काय म्हणजे दया येत नाही. आता एकदा गावाला नको बाई, आम्ही बाहेर गेलं चाललोय. माझ्या लेकाला अरे बाळाकडे बघ, काय म्हणला मर्फीला सांभाळ. बघते. डार्लिंग. नव्हे, तुला काही आई बहीण आहे की नाही? आई आहे, बहीण आहे, सगळे आहेत. मी नाहीये. माझ्या नजर चूक झाली. चूक झाली की नजर डोळे बाहेर काढून कायमचे बंद करेन. जाता हो आधीच ना. एकटा तुम्ही नाही येत. ऐक, घ्या. बेशरम. लाज नाही वाटत अनोळखी मुलीचे डोळे मला झाकायला? लाज वाटते ना, पण मला वाटलं की ते- काय वाटलं? तुझी सासू बसली नाही, ना सासू कशी बसेल पॅन्ट घालून? मी त्यात आता जातोस की ठेवलं अजून एक? आई, तुला आई. आ? हा, माझी पुस्तकं भिजवायची नाहीत. मारीन सांगून ठेवतो. आता वंदना ते येणार. तिला बघून घाबरायचे नाही. ती हसली तर ललाचे नाही. ती लल्ली तर हसायचे नाही. कुचू कुचू कुचू. आय्या, काल रात्री माझ्या स्वप्नात आला होता तरीच माझे पाय दुखत होते. आणि आज एकदम घरात आई बाबा नाहीत वाटतं घरात. बाबा पण नाही, आई पण नाही. बापरे, मग तुम्हाला एकटीला तोंड द्यावं लागणार. किती चावत बोलता हो तुम्ही. हाड, हाड, हाड. माझी पुस्तकं नाही आलं. पुस्तकं द्या बघू. काय करताय? हात काढा. थांबा, थांबा. आई, माझे. सांगा बघू माझ्या डोळ्यामध्ये काय येते. शी, किती घाण आहे. तुमच्या डोळ्यात ना काळी बुबुळं दिसतायत. पेन्सिलच्या काळ्या रेगा दिसतायत आणि काही दिसतच नाहीये. अगदीच कशी बुद्धी तुम्ही. तुमच्याशी बोलतोय ना. ते गाणं माहिती की नाही तुम्हाला? नाही, कुठलं? डोळ्यात हाड, हाड, हाड. गेला गेला. तुमच्या गाण्याचा प्रोग्राम ना आपण अल्बर्ट हॉल मध्ये ठेवूया. माझी पुस्तकं देताय ना परत. अगदीच कशी आय, 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 आय. माझ्या हातचं चहा तरी घेणार आहात की नाही आता? चहा नको, पण तुमच्या हातचं दूध चालेल. बरं आणते हा. हा, लवकर. थांबा, थांबा. आय, 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 आय. एका जागी सळ उभे राहो. पाय मोडतायत, हात मोडतायत. दूध जरा कोमटच आणा, गरम नको. हो, आय्या. वहिनी घातला. तुम्ही अजून बाटलीत दूध पिता? आमच्यात पितात. आणताय की जाऊ? लवकर घेऊन या. चला, मांडीला बघू. हा, पेन देखले. पेनाने बाबा लागल कुठं तरी लागल. आलं बाळाचे मिनू आलं. मिनू आलं. मिनू आलं. ए मूल, मूल नाही, मुलगा आहे. आणि इकडे. कुणाचा आहे मुलगा? कुणाचा म्हणजे माझा मुलगा आहे. तुम्हाला मुलगा आहे? मुलगी पाहिजे होती. आई कुठे याची? आई आई कुठे आली तुझी? हा, आई नोकरी करते. हा, म्हणून मी याला सांभाळतोय. आधी कधी सांगितलं नव्हतं तुम्ही मला? कसं आणणार? आजच आलं. म्हणजे आजळून आज आलं. नाव काय आहे याचं? नाव काय तुझं? नाव मर्फी. मर्फी. आई की नाही बल्फी शल्क गोल नाव. बाला, आता मी हिची ओळख करून देतो. ही तुझी आत्या. आत्या लागवली. आत्या लागवली. खोपल्यात जाऊन बसली. निनू, 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 निनू. दोनच बाईक आहेत पण सॉलिड आहेत रे. घर अगदी भरल्यासारखं वाटतंय. मी आलो. श्यामलच्या वडिलांना वाचवायचं ना हा. तुला. मान हा. पकड. तुझी नाही माझी. पकडतो. मामा मामा. चल आधी आतमध्ये चल. पुस्तकातून चिठ्ठी पाठवण्याचा भ्याडपणा कशाला करायचा? चल आधी या माऊलीच्या पाया पड. मुलीवर प्रेम करायला पाहिजे आणि तिच्या आईच्या पाया पडायला नको. पाया पड. माऊली तुम्हाला पाय आहेत ना? जरा बाहेर घ्या. पाया पड. आणि ती मौली नाही, मौलीचं शंपल आहे. मौली मागे आहे. माग माऊली आहे काय? मला वाटलं कोचावर शोपीस ठेवलाय काय. पाया पड. मगापासून बघतोय माझी मान पकडून तू माझा अपमान करतोयस तर बंद कर. कोण ठेरडा आणलास रे तुझ्या बरोबर? चुप. तू चुप.
काय चाललंय माझ्या घरात? स्पीड ब्रेकर जरा ए, बाजूला कर. बुलडोझर, बाजूला हा मोठा डोझर माऊली. माफ करा म्हणजे काय आहे, रागाच्या भरात मी माझी ओळख करून द्यायचं विसरूनच गेलो. मी सरदार वाळुंजकर. गाढव गाढव. या गाढवाचा सक्का मामा. चंदन बागचा माझा बंगला, शेतीवाडी, बैलगाडी, मोटार गाडी, विमान गाडी, ही जाडी सगळं याला देणार आहे. मन्ना मिळला मला. खरं सांगता की काय? या 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 बसा बसा. हे, बता. उठत, उठत. बदला. उठत. हट. बसा बसा. बता. अरे बता काय? अरे याचं बसलेलं नशीब उभं कसं राहील याची आम्ही चिंता करतो आणि तुमचा बता काय? अरे घरची एवढी इस्टेट पडली पण हा गाडव हा? दारोदार मामा, टेबल क्लॉथ बघा. मामा, फुलं बघा. मुलीना माऊली. अहो, चालायचं. चालायचं तरुण वय आहे ना? तरुण वयात चालतं. आपण नव्हती का थेर केली तरुण वयात? तुमची गोष्ट वेगळी, माझी गोष्ट वेगळी. चला चला काय आता आता नाही. मुद्दाम आलो होतो, म्हटलं मुलगी डोळ्या खालून घालावी. पाहिली तुमची मुलगी, पसंत आहे. डोळ्यात पसंत आहे ना? भरली, जरा बारीक आहे नाही. चवळीतली शेंगच हो. बसा हा. मी चहा आणते, चांगला साजूक तुपाचा गोड शिरा करून आणते. नको मामांची डायबिटीजची वेळ आहे. चालेल म्हणून काय विचारता, आमची रोजची वेळच आहे नाही शिरा पोहे खाण्याची. शिरा खा, श्यामलचे वडील खा. वडील आहेत ना मुलीचे घरात? ते कचेरीत गेलेत. असं होय, मला वाटलं घरातून पळून गेले का? हे असताना? कसल्या ऑफिस मध्ये असतात? ते कलेक्टर कचेरीत डेप्युटी कलेक्टर आहेत. कलेक्टर कचेरीत असू दे. कलेक्टर अथोत, डेप्युटी कलेक्टर अथोत, रेंट कलेक्टर अथोत, तिकीट कलेक्टर अथोत. मुलगी पठंत. बंगला हालतोय. शिकण्यापासून कलेक्टर पर्यंत सगळे मामांना कॅप्टन. पवई लेक आहे. फदक कापतात. तुरी नका टाकून ना. ईश्वर भलतेच विरोधी आहात तुम्ही. अहो कापतात म्हणजे घाबरतात. अच्छा फार कडक दिसतात तुमचे. पडदा मग पडदा. सरकार त्यांच्यावर खुश असेल. खुश. हा तर. अहो असेल म्हणजे काय आहे. हा. खूप सर्टिफिकेट मिळाली त्यांना असं का? उत्तम कामाबद्दल. हळू जीप पडल खाली. अगं नुसतं सांगतेस काय, आणून दाखव ना त्यांना. जीप जा. फाईल. तुम्ही गेली 2 वर्ष खूप त्रास झाला हो त्यांना. मुलगा आहे काय त्यांना? अहो ऑफिसातल्या त्रासाबद्दल म्हणते. सावधाने नावाचा कोणी शिष्ट कलेक्टर होता, फार पाण्यात पाहायचा त्यांना. चांगली खोड मोडली मेल्याची. सस्पेंड झाला. मामा, कपाटा सकट फाईल आली. हा? मुलगी आली तुमची. हा बघा. बघा. सर्टिफिकेट. गाडीला इकडनं कसं काढायचं तेवढं बघ. बघतो जरा. अगं बाई, काय झालं? काय नाही. हे काय 2 जाड्या आपलं 2 सुंदर तरुणींना पाहिलं की मामानं असं होतं. तुम्ही असं करा, हळद, हिंग, गरम मसाला. हा गरम मसाला नाही, हळद आणि हिंग मधामध्ये घुसळून आणा. लगेच बरं वाटेल. जा 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 जा. मामा, असं कसं झालं मामा? मामा उठा. मामा असं कसं झालं? मामा डोळे उघडा. मामा उठा. मामा उठले. काय झालं ते? मी इकडे जिवंत आणि काय चाललंय तुझं? चुप. तू इकडची खिंड लढव, मी तिकडची खिंड लढवतो. जगलो वाचलं तर परत भेटू. मामी आपला काकू, घाई करू नका. हळद टाकाच आणि वर थोडा गरम मसाला टाका. सापडलं नाही? सापडलं. आता इथून सटकायचं कसं ते बघा. त्याचा अर्थ काय? मला तरी कुठं काय माहिती. समजतोस काय तू स्वतःला? भाताचा मस्त. अरे भाताचं अहो झालं हे काय? काय आहे? ही हळद आणि मध हे आहे. तुम्हीच प्या.
हा? हे तुमच्या मुलीचं मार्कशीट आहे तुमची मुलगी SSC ला नापास झाली. अगो अगं बाई बाई हे सर्टिफिकेट कुणी मेल्याने फायलीत घातलं हा? अहो मामा नो SSC ला नापास झालेली मुलगी आम्हाला सोचणार नाही. अहो, पण- तुला जर तिचं नाव करते तो थोबाड फोडीन. फाशी दिल्यासारखी रडते. सर्वप्रथम मी वंदन करतो माझे स्फूर्तिस्थान बापूसाहेब यांना. त्यामुळेच आज मी तुमच्या पुढं 4 पायावर उभा आहे, 2 पायावर उभा आहे. गप्प. डोकं लपवत. आजच्या दिवसात माझे पाय अडकलं. कट कट. तू बाहेर पेट तुला सांगतो मी नंतर काय सांगायचं तुमच्याकडे. मायला चांगल्या फार मोडून गेल्या वाकड्या तिकडे करून यांनी फार वाट. मंडळी आताच आपल्याला श्री सारंगाचार्य यांच्या अफाट शक्तीची कल्पना आलीच असेल. मला पुरेपूर आलेली आहे. आता ते आपल्याला एक अद्भुत आसन करून दाखवणार आहे. त्याचं नाव हवाई आसन. हवाई आसन? हे आसन कधी ऐकलेलं नाही बुवा. काय कटकट आहे रे ती. काय नसती झिंकट लावून घेतो उगाच. तिच्या बापाला खुश करण्यासाठी वाटेल काय करतो. शामराव तिकडे माझी वाट बघतो तुला माहिती आहे? असं काय करतो मी नाही का तुझ्यासाठी एवढं केलं. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे करतो. हे बघ मी इकडे देशी तार अशी बांधतो चालेल, हा? आणि मी चालेल. तुला तारेनं वरती खेचून घेईन हळूहळू खेच. हा? तू हवेत तरंगायला लागशील. तरंगायला हा? लागशील. तरंगण्याच्या अगोदर काय म्हणशील. काय म्हणू. जय गुरुदेव. जय मरुदेव. काय म्हणशील. जय गुरुदेव. जय गुरुदेव. हेच रे. ता 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 सोडू नको गजधर गच्च पवन पुत्र हनुमान. माणूस आहे का नुसतंच वजन आहे. अच्छा बापरे. आता तू कसल्या टाळ्या वाजवतोयस. नाक फुटलं माझं. गेले की नाही बघूया. ए कोण नाही दिसत. विलास तू काय करतो ते. तुझी योगासनं बघून बाबा इतके खुश झाले त्यांनी लग्नाला परमिशन दिली. काय सांगतेस. कविता लोक म्हणतात लवकर करून टाकेन त्या बाबांचं मत बदलायचं. माणूसच्या गुहेत आल्यासारखं वाटलं. पापा पापा. ओ हो प्रिया, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. काय ग आज अशी अचानक कशी काय आलीस. का मी आल्यामुळे तुझी काही अडचण वगैरे होणार आहे का? ओफो प्रिया, काय बोलतेस तू. अगं तू तर माझी आणि या घराची स्वामिनी होणार आहेस. म्हणून तर मला घरामध्ये ये सुद्धा म्हणत नाही. ओफो आय एम सो सॉरी. ये ये ना. आता नाही, आता तू चल माझ्या बरोबर कुठं. आपल्या लग्नाची साडी घ्यायला तुझ्या पसंतीनं आणि तुझ्याच गाडीतून. का पप्पांची तशी ऑर्डर आहे. पण आत्ता यायचं म्हणजे जरा कम ऑन दिनेश, असं काय करतोस. माझ्यासाठी एवढं पण नाही करणार प्लीज. ओके ओके, मी 1 मिनिटात शर्ट चेंज करून आलो. हा घेतो चावी. अरे डोकं अडकलं ना. डोकं केल्यामध्ये सांगितलं होतं, इकडे डोकं अडकलं. मुड़मुड़ के न देख मुड़मुड़ के मुड़मुड़
मुड़के न देख मुड़ मुड़ के. आज मूड चांगला दिसतोय. तू आहेस म्हणूनच. दिनेश आलो आलो थांबा थांबा अहो काय कोण आहे आता ऐका तुम्ही कोण तुम्ही तुम्हाला कळत नाही काय आम्ही दिनेशचे लंगोटी आहे. त्याचं लग्न जमलंय म्हणून लंगोटी घेऊन आपलं मदत करायला आलो हे कुठे गेलाय कुठे का अहो साहेब बाहेर गेले बाहेर गेले मग आम्हाला कसं झक मारायला जेवायला बोलवलं आग्रह करून बोलवलं यायचं 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 असं नाही यायचं 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 असं तुम्हाला जेवायला बोलावलं मला कसं बोलले नाही हे बघून घ्या तुला बोलायला तुला सांगायला तू काय त्याची बायको आहे काय बायको अहो बायको नाही मी तिथला आचारी आहे असं काय? तिथलं जेवण मीच बनवतो हाच बनवतो मग तंदुरी चिकन घेऊन ये जा तंदुरी तंदुरी चिकन अहो चिकन घरात नाहीये चिकन घरात नाही तुझ्यासारखा कोंबडा घरात असताना चिकन नाही हे काय सांगतो काय काय हरकत नाही मी आम्ही आणतो आणतो आता असं कर जेवण होईपर्यंत तू शिरा कर शिरा शिरा लवकर कर भुकेला मरायची वेळ आली इथं लवकर 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 अहो, साहेब, अहो, पण मला मी शिरा देतो सोडा मला शिरा सोडा आम्ही मदत करतो तुम्हाला आम्ही मदत करतो आम्ही साहेब तुम्ही काय मदत काय झालं आम्ही जेव्हा जेल मध्ये होतो ना तेव्हा आम्ही किचन मध्ये काम करत होतो म्हणजे तुम्ही सुद्धा जेल मध्ये होता तुम्ही सुद्धा म्हणजे तू सुद्धा जेल मध्ये होता वाटतं तरी म्हटलं तुझा चेहरा असा काय दिसतो ते मी नाशिक जेल मध्ये नाशिकच्या जेल मध्ये होता वाटलं मला तरी म्हटलं तुझं ओळखीचं का वाटतो ते काय आम्ही सत्याग्रहींचे कैदी म्हणून होतो आणि मी सत्याग्रहींचं पिक पॉकेटिंग आपलं पिकेटिंग करायचो तू बहुतेक खून किंवा बलात्कारासाठी असशील हा. काय हरकत नाही नो नो वांदा वांदा. काही झालं तरी शेवटी आपण जेल बंधू जेल बंधू जेल बंधू म्हटलं म्हणजे तिघालाही किचनची सगळी माहिती आहे आहे ना म्हणजे काय आहे काय काजू बदाम पिस्ता हा मनुका हा? काढू का नाही, नाही, हा, नाही, तिथे. नाही, नको. चढ रे. माझा ऐका ना, नका काढू. ही? अहो, ही. बरणी पडली अशी कशी पडली पडली म्हणजे काय मी अशी धरली ती अशी पडली कशाला पडतो रे मग मी काय मुद्दाम बरण्या फोडायला इथं आलोय काय मग? मी अशी धरली ती अशी पडली आता ती शेवटची बरणी पण अशीच फोडणार काय ही बरणी मी काय फोडणार नाही काय अशी तुम्ही कशाला विचारताय किती नुकसान करताय आमचं नुकसान बरण्या का तुझ्या बापाच्या गोळा कर काचा गोळा कर गोळा कर बापाचा माल लाज वाटत नाही का रे तू त्याचा बाप काढतोस ते हा? माणूस कुठल्या दुःखात आहे आणि तू त्याचा बाप काढतोस बघा ना काका तुम्ही काही काळजी करू नका मी तुमच्या सगळ्या काचा गोळा करून देईन वाटलं तर सगळ्या काचा जोडून एक बरणी करून देईन काजूचा भाव काय चाललाय हो सध्या बदामाचा भाव काय चाललाय हो सध्या मनुकाचा भाव काय चाललाय हो सध्या सगळं 12च्या भावात गेलंय 12च्या भावात स्वस्त झालंय थांबा मी काचा एक काच आता काय टाकताय यात? एक किल्ली पडले घे घे तू घे 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 तू घे एक काच. काजू आहे ना काजू हा एक पाण्यात टाकायचा काच. मग त्याचा बदाम होतो हा बदाम झाल्यावर तुम्ही काचा खा काचा खा ह्याच्यावर ली मी आत्महत्या करायला जात आहे ली. चल, 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 चल. अहो काचा काय टाकताय काचा बाजूला करा हा, काजू बाजूला काढ
झाला की नाही शिरा अजून होतो जरा थांबा. जाऊ दे शिरा आपण हॉटेलमध्ये जाऊन खाऊया अहो, म्हणजे निवडून व्हायला आम्ही हॉटेलमध्ये जाऊन खाऊ शिरा उगा शिरा काढून बोललो एक तर भरण्या फोडल्या सगळ्या काचा काढायच्या निवडून झाल्या तू शिरा. रे शान काय रे अहो ती बाई पळाली. तू काय दारू पिऊन झोपलेलास का रे कशी पळाली ती साहेब तिला जेवण देण्यासाठी दुपारी खोली उघडली, बघतो तर खिडकीच्या वरचे झडप उघडून त्याला शिडी लावलेली. हरामखोर पैसे घेऊन पळाली असणार ते काय माहित नाही साहेब, पण तिच्या खोलीत ही चिठ्ठी सापडली. चिठ्ठी मी आत्महत्या करायला जात आहे. कमल म्हणजे आतापर्यंत मेली सुद्धा असेल. बरं झालं पनवती गेली साली. बाबासाहेब तुम्ही मला बोलवलं काही काम होतं का? इकडे आले हं? बस तिकडे. तुला चांगलं माहितीये काय काम आहे ते. मी काय चूक केली का साहेब? चूक हं? बोल बोल, तू काय काय केलंयस? मी काय केलं साहेब? अरे तेच तर म्हणतोय मी, तू अजून काहीच केलेलं नाहीयेस. हो. लग्नाची खरेदी केलेली नाहीयेस, लग्नाला तुझे कोण कोण पाहुणे येणार त्याची यादी दिलेली नाहीयेस. काय हे? माझं काय साहेब? हं? माझे 5-6 सहकारी आणि माझे 2 मित्र. हा, म्हणजे आम्ही. बाबासाहेब जे काय करायचं ते आम्ही सगळं केलेलं आहे गेलेलं आहे म्हणजे याच्या जवळच्या मित्रांना बोलवलेलं आहे, ह्याच्या बालपणाचे मित्र सुद्धा बोलवलेले आहेत. अशी सगळी तयारी झालेली झालेली आहे. आहे. म्हणजे थोडक्यात काय, फक्त अक्षता टाकायचं काम बाकी आहे. अरे. चला. रुक्मा पुत्र वडील त्यास पुसणे, कुर्यात् सदा मंगलम. तदेव लग्नं सुजनं तदेव विद्या बलं दैव बलं तदेव लक्ष्मीपते गृहं स्मरामि. शुभमंगल सावधान. शुभमंगल सावधानम, शुभमंगल सावधान. बाबासाहेब याचा अर्थ काय? माझी अशी फजिती करून काय मिळवत तुम्ही? वैभवात राहण्यासाठी तू प्रियाशी लग्न करायला निघालास. हे घे वैभव, घे घे. हे बघ तुला मध्ये बोलण्याचा काही एक अधिकार नाहीये. तुझा याच्याशी संबंध काय? हा अरे त्यांचाच संबंध आहे. तुझ्या बायकोला आणि या मुलाला त्यांनी सांभाळलं केवळ माणुसकी म्हणून. हा मुलगा कोण आहे माहिती तुला? हा तुझा मुलगा आहे. मित्र म्हणतोस आणि लग्न झाल्याचं आमच्यापासून लपवून ठेवतोस. मैत्रीचा इतका अपमान कोणी केला नसेल आतापर्यंत. स्वतःच्या बायकोला आणि पोराला वाऱ्यावर टाकलंसच आणि नंतर तिला पळवून नेऊन जगापासून लपवून ठेवण्यापर्यंत तुझी मदत गेली. काय केलंस तू? हं? सगळ्या पवित्र नात्यांना काढून बसलास तू. म्हणून तुला धडा शिकवण्यासाठी हा लग्नाचा बनाव आम्ही केला. मी मर्फीला त्याच्या आईच्या छायेत वाढवीन, शिकवीन, मोठा करीन, पण तुझी सावली सुद्धा त्याच्यावर पडू देणार नाही. समजलं? तिला आता तू फसवलंच आणि मला सुद्धा फसवलंस. हिनं काय काय सोचल्याची कल्पना सुद्धा नाहीये तुला. कमल माझ्या हातून चूक झाली. तुम्ही पैशासाठीच सारं केलं ना? तुम्हाला पैसेच हवेत ना? हे घ्या पैसे, हे घ्या पैसे, हे घ्या पैसे. बाबासाहेब या माणसाचं पुन्हा तोंड पाडायची माझी मुळीच इच्छा नाहीये. याने आजपर्यंत माझ्या संसाराचा आणि बाळाचं केलेलं अमानुष अपमान मी कसा विसरू? विलास, सारंग, मला काही नको.
तुम्ही आजपर्यंत माझ्यासाठी जे केलं त्याचे उपकार मी कधीही विसरणार नाही. माझी फक्त एकच इच्छा आहे, माझ्या बाळाला हक्काचं घर आणि भवितव्य मिळावं. घ्या, तुम्हाला जर माणुसकीची आणि बाप या नात्याची जाण असेल तर तुम्ही बाळाला सांभाळा. माझं पोट मी कसंही भरेन. कमल 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 बर्फी कमल कमल प्लीज जाऊ नकोस. तू मला भाऊ मानतेस ना, प्लीज जाऊ नकोस. अगं आईचं वात्सल्य आणि बापाची माया या दोन पंखांची सावली बाळाला मिळावीच लागते. ऐक पोरी माझं, तुझ्या कुशीचा त्याचा आधार काढून घेऊ नकोस. तुझ्या काळजाचा तुकडा आहे तो, त्याला सोडून जाणार? पण मीच काय झुकायचं, त्यांना काही वाटायला नको. कमल, माझ्यासाठी नाही, आपल्या बाळासाठी तरी मागं फिर. तुझ्यावर केलेल्या अन्यायाची भरपाई करण्याची संधी मला दे. आपल्या बाळाची शपथ आहे तुला. फक्त बाळाचाच पापा घ्या. निदान सर्वांच्या समोर तरी. सारंग कोणाला बघ. उठणार आपण दोघं उठू. शपथ असायचं तू सांगितलेलं कधी ऐकत नाही. कोण सत्वाला आहे कोणाचं? मर्फी मर्फी? आपल्या जीवावर राहू शकत नाही तू. मी गेलो, मी गेलो.